आणि गणेशोत्सव तोंडावर आहे अशामध्येच कोकणामध्ये जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी पाहूया। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीमधील निवळी आणि लांजा उड्डाणपूल आठवड्याभरात वाहतुकीसाठी खुले होत आहेत। दोन्ही पुलांची कामं अगदी अंतिम टप्प्यात आलेली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयारी सुद्धा सुरू आहे। या पुलांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून चाकरमान्यांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे। निवळी पुलासाठी 12 कोटी तर 975 मीटर लांबीच्या लांजा पुलासाठी 70 कोटी रुपये खर्च केला गेला आहे। दोन्ही पुलांची कामं अंतिम टप्प्यात आहेत। वाहतूक कोंडी मेंढी सुटणार आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या कोकणवासियांचा महत्त्वाचा विषय म्हणजे मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गाचा आता काही आपण जर पाहिलं ते जे दोन उड्डाणपूल आहेत लांजा असेल निवळी असेल हे आता खुले होताना पाहायला मिळणार आहेत। गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी पाहायला मिळते। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतीक्षित जो निवळी पूल आहे त्याच पद्धतीने लांजा उड्डाणपूल आहे ते येत्या 7 दिवसांमध्ये वाहतुकीसाठी खुली करण्याची जोरदार तयारी ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे यंदा चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित आणि वेगवान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण ज्या निवळी येथील या उड्डाणपुलावर आहोत, हा जो पूल आहे हा 12 कोटी चा खर्च आलेला आहे आणि 80 मीटर लांबीचा हा पूल आहे। तर 620 मीटरचे जे जोड रस्ते हे या ठिकाणी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर महामार्गावरील जो लांजा जो उड्डाणपूल आहे हा 70 कोटीचा खर्चाचा असून 975 मीटर लांबीचा भव्य उड्डाणपूल 45 खांबावर उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे लांजा बाजारपेठेमधील जी नेहमीची वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडीपासून आता प्रवाशांची सुटका होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर गणेशोत्सवापूर्वीच आता या महामार्गाचे 7 दिवसांमध्येच हा महामार्ग आता प्रवाशांसाठी खुला होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे जे येणारे इथले चाकरमानी असतील मुंबईतून येणारे त्यांना कुठेतरी आता वाहतूक कोंडींपासून देखील सुटका होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, निवळी, रत्नागिरी।